नमस्कार. आज शिकणार आहोत आपण 2 ते 2 डॉटच्या खूपच सुंदर सुंदर 4 रांगोळ्या छोट्या छोट्या. कारण आपण तुळशीसमोर काढण्यासाठी अगदी छोट्या आणि सुंदर आणि सोप्या रांगोळ्या आणल्या आहे. शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा, कारण आपण शुभ दिवशीही काढू शकतो अशा सोप्या रांगोळ्या. ज्यांना अगदी रांगोळ्या येत नसतील त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे, म्हणून पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. अशा पद्धतीने 2 ते 2 डॉट पाडून आपण पानाचा आकार काढून घेतला बघा. आणि चुटकीने छोटे छोटे डॉट आपण काढून घेणार आहोत. चौकोनच्या वरती बघू शकता, इझिली कोणालाही काढता येतील एवढ्या सोप्या आपल्या 4 रांगोळ्या होणार आहेत. इथून गोल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता, अगदी सोप्या पद्धतीने मी रांगोळ्या आणल्या आहेत. इथंही आपल्याला कलरचा डॉट टाकून एका बोटाने पंच करून घ्यायचं आहे, म्हणजे गोल आकार येईल. थोडा थोडा आपल्याला पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे. इथेही छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे आहेत आपल्याला गोलच्या बाहेर. चुटकीने डॉट कसे पाडायचे ही व्हिडिओ माझे JL रंगोली चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण भरपूर सोप्या पद्धतीने शिकायचे रांगोळी व्हिडिओ आहेत. इथून हलका आपल्याला लाल किंवा ऑरेंज कलर टाकून घ्यायचा बघा गोलमध्ये. इथून थोडा पिवळा कलर टाकून घ्यायचा आपल्याला. इथूनही आपल्याला पिवळा कलर टाकायचा आहे. इथून आपल्याला थोडं क्रॉस गोल करायचं आहे, इथून या बाजूला गोल, आणि थोडा पानाचा आकार छोटासा काढायचा आहे बघा ह्या बाजूला. आणि मध्यभागी आपल्याला पानाचा आकार काढायचा आहे. इथून थोडं क्रॉस, इकडून क्रॉस आणि पानाचा आकार. शिकवण्यासाठी मी JL रंगोलीवर भरपूर व्हिडिओ टाकले, नक्की ट्राय करा. त्याच्यामध्ये हे आपल्याला थोडा थोडा हलका पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे बघा. इथं एक एक डॉट आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. मध्येही डॉट ठेवून आपल्याला छोटंसं सुंदर असं फ्लावर काढू शकता तुम्ही, किंवा अशा पद्धतीने बघा छोट्या छोट्या आपल्याला पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. चारी बाजूला आपल्याला चारी कोपऱ्याला बरोबर यायला पाहिजे अशा पाकळ्या काढून थोडं क्रॉसमध्ये मी गोल करून घेतले, बघू शकता. अगदी सोप्या रांगोळ्या आहेत आपल्या 4. नक्की ट्राय करा, पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. इथंही कलर भरून बघा. आपली आता दुसरी रांगोळी आपण काढणार आहोत 2 ते 2 डॉटची. खूपच सोपी आहे बघा. अशा पद्धतीने 2 ते 2 डॉटला आपण रेषा भिडून घेणार आहोत. आणि आपल्याला व्यवस्थित चौकोन करून अशा पद्धतीने बघा कॉर्नरला पानाचा आकार काढून घ्यायचा आहे बघा. खूपच छोट्या आणि आकर्षक रांगोळ्या आहेत आपल्या. इथंही मी एक एक डॉट पाडून बोटाने पंच करून घेणार आहे. इथं एक मोठी छोटी आणि एक डॉट पाडून घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीने एक थोडी मोठी छोटी आणि डॉट पाडायचा आहे. बोटाने आपल्याला पंच करून घ्यायचं आहे बघा गोल डॉट. हे बघा असं ठेवून आपल्याला पंच करायचं आहे, म्हणजे गोल आकार येतो. इथंही पिवळा कलर आपल्याला मध्ये टाकून घ्यायचे छोटे छोटे डॉट अधिक सुंदर दिसण्यासाठी. इथून डबल आपल्याला वरती पानाचा आकार घ्यायचा बघा. तिथंही मी कलर टाकून घेणार आहे. तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता, हलका हलका. नंतर आपल्याला पूर्ण कलर भरून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने लांबसर रेषा ओढत जायचं आहे बघा. व्यवस्थित आपल्याला लांबसर अशा रेषा ओढायच्या आहेत वरच्या बाजूला. अगदी सोप्या रांगोळ्या आहेत. इथं थोडा बाहेरून आपल्याला
हलका असा ऑरेंज कलर टाकून घ्यायचा आहे बॉर्डर चारी बाजूला, बघू शकता. नंतर थोडा हलका आपल्याला पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे. मध्ये डॉट पाडून आपल्याला सुंदर असं छोटंसं फ्लावर काढून घ्यायचं आहे, बघू शकता. त्याच्यामध्येही आपण कलर टाकून दुसरा एक विरुद्ध कलर टाकणार आहोत. आता आपण तिसरी रांगोळी शिकणार आहोत. हे बघा, त्यालाही दोन ते दोन डॉट पाडून आपल्याला चौकोन आखून व्यवस्थित करून घ्यायचे आहे. हा छोटासा पानाचा आकार आणि ह्या बाजूला बी पानाचा आकार आणि ह्या बाजूला बी पानाचा आकार, असं चारी बाजूला आपल्याला 3-3 पानं काढून घ्यायची आहेत बघा, छोटे छोटे. त्याच्यातही मी कलर टाकून घेणार आहे. आपल्याला लाल किंवा कुठलाही तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता. इथून असं गोल करून घ्यायचं आहे बघा. आपल्याला इथून बाहेरच्या बाजूला गोल करायचे, इथून बाहेरच्या बाजूला, इथून बाहेरच्या बाजूला, आणि वरती आपल्याला एक एक डॉट ठेवून पंच करून घ्यायचं आहे एका बोटाने, म्हणजे गोल आकार येतो. इथं आपल्याला 4 डॉट, नंतर 3 डॉट, नंतर 2 आणि 1 अशा पद्धतीने आपल्याला डॉट पाडत जायचे. चारी बाजूला आपण सेम त्याच पद्धतीने काढणार आहोत. हे बघा, आधी 4 डॉट, नंतर 3 डॉट, नंतर 2 आणि 1 अशा पद्धतीने. इथंही आपल्याला कॉर्नरला गोल छोटे छोटे गोल करून घ्यायचे बघा असे. त्याला आपल्याला डबल करून घ्यायचे गोल. मी अगदी सोप्या पद्धतीने रांगोळ्या आणत असते, म्हणून माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण फेसबुक इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे, नक्की ट्राय करा. मध्ये आपल्याला लांबसर असे डॉट पाडून घ्यायचे आहेत. हे बघा, अजून आपण दुसरी रांगोळी शिकणार आहोत, नवीन, सुंदर आणि छोटीशी. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. हे बघा, 3 ते 3 डॉट प्लस करून आपल्याला डबल असे त्रिकोण काढत जायचे छोटे. हे बघा, ही आपली चौथी रांगोळी. एका बोटाने बघा पंच करायचं आहे आपल्याला डॉटला, म्हणजे गोल आकार येतो. फक्त डॉट सोडायचं आहे आणि पंच करायचं आहे. इथंही आपण गोल करून इथं ऑरेंज कलरचे डॉट टाकत जाणार आहोत आणि पंच करून घेणार आहोत एका बोटाने. अगदी सोपी रांगोळी आहे, अगदी कोणालाही येईल अशी सोप्यात सोपी रांगोळी आहे. इथं मी रेषा ओढून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने 5-5. ह्या बाजूला आपल्याला वरच्या बाजूला आपल्याला पिवळा कलरचा डॉट टाकून थोडंसं बोटाने पंच करून घ्यायचं आहे. क्रॉसमध्ये बघा, नंतर 2 मध्ये आणि वरती 1, आणि बाहेरच्या बाजूला आपण डॉट ठेवून घेणार आहोत. आपण तुळशीसमोर किंवा शुभ दिवशी ही रांगोळी काढू शकतो. सकाळच्या घाईत आपल्याला वेळ नसते तर अशा छोट्या छोट्या रांगोळ्या नक्की ट्राय करा तुम्हीही. 3 डॉट, नंतर आपल्याला 2 आणि 1 डॉट,
अशा पद्धतीने डॉट काढत जायचं आहे. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. धन्यवाद. आणि ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. छोटे छोटे आपल्याला पिवळ्या कलरच्या वरती डॉट पाडून घ्यायचे आहेत. बघा किती आकर्षक आपण 4 रांगोळ्या शिकलो आहोत. तुम्हीही नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. धन्यवाद.